सातवा लेसन स्ट्रक्चर ऑफ ॲटम. मागचा पाठ सगळ्यांनी पाहिला असेल. थोडा जड वाटू द्या, काही काही पॉईंट येतील असे, पण त्याला आता पुढच्या या भागामध्ये मी आणखी सोपं करून टाकतो. बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा काय काय पाहिलं आपण. आज नवीन नाही सांगत काही फारसं. पहिली शेल कोणती होती आपली? के शेल, नाही का? के शेल. n इज इक्वल टू काय नंबर आहे याचा? प्रिन्सिपल क्वांटम नंबरची किंमत n इज इक्वल टू 1 म्हटलं होतं मी याला, नाही का? किती इलेक्ट्रॉन असतात मुलांना याच्यामध्ये? 2 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे की नाही? इलेक्ट्रॉनची संख्या किती? 2 इलेक्ट्रॉन. आता पहिली शेलचं विभाजन पहा काय झालं. ही पहिली शेल म्हटलं मी. आता असं समजा इकडे न्यूक्लियस आहे, ही पहिली अशी चालली शेल. बरोबर आहे? पहिल्या शेल नाव काय दिलं? के शेल. प्रिन्सिपल क्वांटम नंबरची किंमत किती? n इज इक्वल टू 1. किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे? आता याच्यामध्ये अझिम्थल क्वांटम नंबर ज्याला आपण n इज इक्वल टू 0 म्हटलं होतं, त्या सबशेलला तुम्ही काय नाव दिलं होतं? s सबशेल, नाही का? बरोबर आहे? किती इलेक्ट्रॉन होते एका सबशेल मध्ये? इथे पण 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे पहिल्या शेल मधले 2 इलेक्ट्रॉन कोणत्या सबशेल मध्ये आहेत? एस सबशेल मध्ये आहेत असं म्हटलं होतं आपण. n इज इक्वल टू 1, l इज इक्वल टू 0. आता पुन्हा काय झालं? याचं आणखी विभाजन केलं आपण, नाही का? त्याला काय म्हटलं होतं? m मॅग्नेटिक क्वांटम नंबर. इथे एकच किंमत आली होती, -l टू +l थ्रू 0 ट्वाइस l +1. ते दोन फॉर्म्युल्यानुसार. बरोबर आहे? m इज इक्वल टू 0 मॅग्नेटिक क्वांटम नंबर. याला ऑर्बिटल म्हटलं होतं आपण. कोणते? s ऑर्बिटल. आणि एका ऑर्बिटल मध्ये जास्तीत जास्त कोण? 2 इलेक्ट्रॉन. आता पहिली शेल आली का लक्षात? पहा बरं तुमच्या. आता मी असं टेबलच तयार करतो. पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यामध्ये एकच सबशेल आहे ज्याला s सबशेल म्हटलं, त्याच्यामध्ये एकच ऑर्बिटल आहे ज्याला तुम्ही s ऑर्बिटल म्हटलं, नाही का? आता ऑर्बिटलची माहिती मी तुम्हाला थेरॉटिकल पार्ट पण सांगणार आहे. ऑर्बिटल सबशेलचं विभाजन याच्या 2 व्याख्या केल्या जातात आणि त्याचा आकार कसा आहे हे आपल्याला वेळोवेळी काम पडणार आहे. ठीक आहे? मग ऑर्बिटलची व्याख्या केल्या जाते. ऑर्बिटल, it gives the orientation of the electron with respect to the different axes around the nucleus. पुन्हा पहा. It gives the orientation of the electron with respect to the different axes in a subshell called as a orbital. Orbital म्हणजे काय? की न्यूक्लियसच्या भोवती एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये हा इलेक्ट्रॉनचं ओरिएंटेशन इन मॅग्नेटिक फील्ड कसं झालेलं आहे, कोणत्या डायरेक्शनला झालेलं आहे. मग आता आपण त्याच्यासाठी काय केलं? ऍक्सिस टाकले. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि याला परपेंडिक्युलर झेड ऍक्सिस असा ऍक्सिस आपण लिहूया. बरोबर आहे? आणि या नेमक्या कोणत्या ऍक्सिस भोवती ऑर्बिटल आहेत, इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता कुठे आहे, त्या इलेक्ट्रॉनचं ओरिएंटेशन नेमकं कसं आहे ते सांगणारा क्वांटम नंबर म्हणजे मॅग्नेटिक क्वांटम नंबर, ज्याला आपण ऑर्बिटल पण म्हटलेला आहे. मग हा एक्स ऍक्सिस असेल, वाय ऍक्सिस असेल आणि हा झाला झेड ऍक्सिस असेल. आता पहा मुलांना, इथं मध्यभागी एक न्यूक्लियस आहे पॉझिटिव्हली चार्ज. ठीक आहे? हे कोण? न्यूक्लियस. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तुम्हाला तर एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस असा कन्सिडर करायचा. याला मी एक्स म्हटलं, असा येईल वाय आणि याला परपेंडिक्युलर झेड. मग आता ऍटम तुमचा असा आहे, पूर्ण तिन्ही ऍक्सिस त्याने व्यापले. मध्यभागी कोण झालं? न्यूक्लियस. आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये इलेक्ट्रॉन आहे. मग नेमकं तो कुठे आहे? अलॉंग एक्स ऍक्सिस आहे का, अलॉंग वाय ऍक्सिस आहे का, अलॉंग झेड ऍक्सिस आहे का, एखाद्या प्लेन मध्ये आहे का, नेमकं ते सांगणे. म्हणजे इलेक्ट्रॉनचं ओरिएंटेशन कुठे आहे नेमकं त्या एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये हे सांगणारा क्वांटम नंबर म्हणजे आपला ऑर्बिटल क्वांटम नंबर असतो. मग आता इथे एकच ऑर्बिटल आहे, एकच ओरिएंटेशन आहे, एस ऑर्बिटल म्हटलेलं आहे. मग एस ऑर्बिटलला डायरेक्शनल नेचर नाही. हे न्यूक्लियस असेल स्पेरिकल शेप. याचा शेप कसा आहे तो म्हणतो स्पेरिकल शेप. आता हे तुमचं झालं 1s ॲटॉमिक ऑर्बिटल. पहिल्या शेल मध्ये एक ऑर्बिटल आहे. हा असा पट्टा कन्सिडर करा, हा रिजन कन्सिडर करा की जिथे तुम्हाला
पहिल्या शेल मधले जे दोन इलेक्ट्रॉन आहेत एस सबशेल एस ऑर्बिटल मध्ये, हे दोन इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता या रिजन मध्ये आहे. याला मी नाव देतो पहिल्या शेल मधलं एस ऑर्बिटल. ऑर्बिटल म्हणजे काय की एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिसच्या अलॉंग इलेक्ट्रॉन कुठे सापडण्याची शक्यता दाट आहे ते सांगणे म्हणजे ऑर्बिटल. मग याला आपण केमिस्ट्रीच्या भाषेत म्हटलं इट गिव्स द ओरिएंटेशन ऑफ द इलेक्ट्रॉन विथ रिस्पेक्ट टू द डिफरंट ऍक्सिस अराउंड द न्यूक्लियस और इन अ सबशेल कॉल्ड एज ए ऑर्बिटल. बरोबर आहे. सबशेलचं विभाजन ऑर्बिटल मध्ये झालं. पहिल्या शेल मध्ये एकच ऑर्बिटल म्हणजे काय 1s atomic ऑर्बिटल. दुसऱ्या शेल मध्ये तुम्ही गेले तिथे s ऑर्बिटल असतं, पण ते हे असं असेल. मग आता हे इथे हा पार्ट एवढा कन्सिडर करा, हे आता तुमचा त्याला पण स्पेरिकल शेप आहे. s चा आकार कसा म्हणायचा स्पेरिकल शेप. म्हणजे आता हे तुमचं हे पण 2s आहे म्हणजे s ऑर्बिटल स्पेअर सारखं चेंडू सारखं आहे. आता इथे इलेक्ट्रॉन सापडण्याची दाट शक्यता आहे थोडक्यात. मग आता हे काय झालं हे 1s असेल तर याला मी काय म्हणेल 2s 3s 4s 5s 6s 7s. 7 शेल आहेत, 7 मध्येही तुम्हाला s ऑर्बिटल दिसेल. मग त्याला काय फरक केला मी 1s 2s 3s 4s 5s चाललं दूर दूर. जसं दूर दूर जाल तसं तसं एनर्जी वाढत वाढत जाते. मग इथे 2 इलेक्ट्रॉन असतील, इथे पण 2 इलेक्ट्रॉन असतील, नाही का. मग आता इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता ज्या रिजन मध्ये आहे, अर्थात हे मॅग्नेटिक फील्ड मध्ये होतं म्हणूनच त्याला नाव दिलेलं आहे आपण. आणि म्हणून ऑर्बिटलची एक वेगळी व्याख्या पण केल्या जाते. काय ऑर्बिटल इट इज ए region or space around the nucleus where there is a maximum probability to find out the electron. इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता ज्या रिजन मध्ये जास्त आहे त्या रिजनला ऑर्बिटल म्हणण्यात येतं. एक तर ओरिएंटेशन ऑफ द इलेक्ट्रॉन विथ रिस्पेक्ट टू द डिफरंट ऍक्सिस असं म्हटलं तरी चालेल, किंवा इट इज द रिजन म्हणजे जागा रिजन where there is a maximum probability to find out the electron. इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता ज्या रिजन मध्ये जास्तीत जास्त आहे तो रिजन म्हणजे ऑर्बिटल असतं. मग हे 1s ऑर्बिटल 2s ऑर्बिटल 3s 4s. मग मी जर म्हटलं L इक्वल टू किंवा M इक्वल टू 0 दुसऱ्या शेल मध्ये गेले किंवा तिसऱ्या शेल मध्ये गेले तो इलेक्ट्रॉन शोधायला तुम्ही तिसऱ्या शेल मध्ये जाल. 2s असेल दुसऱ्या शेल मध्ये आले, 1s असेल पहिल्या शेल मधल्या s ऑर्बिटल मध्ये ते इलेक्ट्रॉन सापडतील. म्हणजे आता इथे पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील इथे आणि इथे समजा. आता इथे आले दुसऱ्या शेल मधले 2 इलेक्ट्रॉन असतील इथे, नाही का. s ची कॅपॅसिटी 2 ची आहे. आता मधात इलेक्ट्रॉन सापडणार नाही. याला नोड म्हणतात किंवा नोडल प्लेन किंवा नोड NODE where there is a probability of finding of the electron is 0. इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता इथे नाहीये. आता इथे शोधू नका त्याला. एक तर तो इथे असेल किंवा इथे असेल, पहिल्या शेल मध्ये दुसऱ्या शेल मध्ये तिसऱ्या शेल मध्ये आणि या ऑर्बिटल मध्ये अर्थात s मध्ये असेल तर. मग हे नोड झालं, हे त्याचा आकार झाला. म्हणजे काय झालं ऑर्बिटलच्या 2 व्याख्या. मग डिफाइन ऑर्बिटल म्हटलं तर तुम्ही 2 पैकी कोणती व्याख्या देऊ शकता. आपल्या भाषेत काय सांगितलं सबशेलचं विभाजन म्हणजे ऑर्बिटल. मग काय आहे इट इज ए रिजन around the nucleus where there is a maximum probability to find out the electron. इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता न्यूक्लियस भोवती ज्या रिजन मध्ये जास्तीत जास्त असते त्याला म्हणायचं आहे तुम्हाला ऑर्बिटल. किंवा इलेक्ट्रॉनचं ओरिएंटेशन ऍक्सिस भोवती काय आहे एक्स वाय किंवा झेड किंवा कोणत्या प्लेन मध्ये आहे. म्हणून इट इज द ओरिएंटेशन ऑफ द इलेक्ट्रॉन विथ रिस्पेक्ट टू द डिफरंट ऍक्सिस in a subshell is called as a orbital. हे झाली theoretical information. बरोबर आहे. फक्त डेफिनेशन लक्षात ठेवायचे. पहिल्या शेल मधलं विभाजन तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता मी जातो दुसऱ्या शेल मध्ये. किती इलेक्ट्रॉन आहेत इथे 2. मी 3 क्वांटम नंबर पर्यंत आलो. बरोबर आहे. आता आपण दुसऱ्या शेल मध्ये जाऊया. अजून मी चौथा क्वांटम नंबर घेतला नाही. बरोबर आहे. मग के नंतर L शेल. किती इलेक्ट्रॉन असतात N इज इक्वल टू याला मी 2 हा झाला प्रिन्सिपल क्वांटम नंबर. इथे किती इलेक्ट्रॉन असतात मुलांनो 8. बरोबर आहे की नाही. मग आता काय झालं होतं पहा बरं. हा तर झाला तुमचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर. N इज इक्वल टू 2 म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 8 इलेक्ट्रॉन असतात. आता या
दुसऱ्या शेलचं विभाजन केलं होतं आपण सबशेल मध्ये, नाही का? आणि 2 सबशेल तयार झाल्या होत्या इथे. कसं काढलं होतं मी? L इज इक्वल टू 0, L इज इक्वल टू 1. याला मी S सबशेल म्हटलं होतं, याला मी P सबशेल म्हटलं होतं, नाही का? याचा S इज इक्वल टू, याला आपण 0 ऑर्बिटल S सबशेल नाव आहे सबशेलचं, हे S सबशेल आणि हे P सबशेल. काही अडचण? S मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2. P मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 6. मग इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे 6 इलेक्ट्रॉन. म्हणजे तुम्ही आता सबशेल मध्ये आले. ही P सबशेल, ही S सबशेल. N इज इक्वल टू 2, L इज इक्वल टू 0 म्हटलं तर तुम्ही या सबशेल मध्ये आले. N इज इक्वल टू 2, L इक्वल टू 1 म्हटलं तर तुम्ही इथे आले. इथे आल्यावर एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहे. आता मॅग्नेटिक क्वांटम नंबर आला. जेव्हा L इज इक्वल टू 0 असतो तेव्हा M इज इक्वल टू पण 0 असतो. त्याला आपण S ऑर्बिटल म्हटलं होतं, नाही का? आणि S ऑर्बिटल मध्ये पण इलेक्ट्रॉन किती? 2 असतात. आता जेव्हा तुम्ही P मध्ये जाता मुलांनो, तेव्हा काय होतं पहा बरं. जेव्हा तुम्ही P सबशेल मध्ये जाता तेव्हा मॅग्नेटिक क्वांटम नंबरला 3 किमती आल्या होत्या. म्हणजे काय? या P सबशेलचं विभाजन 3 ऑर्बिटल मध्ये झालं होतं. कोणते कोणते? M इज इक्वल टू -1, M इज इक्वल टू 0, M इज इक्वल टू +1. काही बिघडलं? -L टू +L व्हॅल्यूज. M इज इक्वल टू -1, 0 आणि +1. M इज इक्वल टू -1, हा 0 आणि हा +1. याला काय नाव दिले होते? Px, Py, Pz. इथे 2, इथे 2, इथे 2 झाले का 8 इलेक्ट्रॉन? पहा बरं. 2, 2, 4, 5, 6 आणि S मधले 2. चाललं विभाजन होतो. आता पहा या इलेक्ट्रॉनचे काय क्वांटम नंबर असतील मुलांना दोघांचे? N इज इक्वल टू 2, L इज इक्वल टू 1, M इज इक्वल टू 0. आले 2 इलेक्ट्रॉन इथे. कुठेही जा 3 क्वांटम नंबर सांगितले की तुम्ही त्या ऑर्बिटल मध्ये येता आणि त्या ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. मग 2 पैकी कोणता? ते आपल्याला स्पिन क्वांटम नंबर सांगणार आहे. आता त्याचं विभाजन व्हायचं राहिलं. मग आता हा झाला तुमचा मॅग्नेटिक क्वांटम नंबर. याचा अर्थ काय? P सबशेल मध्ये किती ऑर्बिटल आले? 3. म्हणजे 3 ओरिएंटेशन असले पाहिजेत, नाही का? अलॉंग द ऍक्सिस ऑर्बिटल. म्हणजे मग आता हे आकार पण लक्षात घ्यायचा आहे. आत्ताच सांगितलं होतं मी तुम्हाला ऑर्बिटल म्हणजे काय? X ऍक्सिस, Y ऍक्सिस, हा Z ऍक्सिस, नाही का? आता हे जे P ऑर्बिटल आहे हे अलॉंग X ऍक्सिस आहे, हे अलॉंग Y ऍक्सिस आहे, हे अलॉंग Z ऍक्सिस आहे. म्हणजे मॅग्नेटिक क्वांटम नंबर हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये डेव्हलप होतो. P सबशेलचं विभाजन मॅग्नेटिक फील्ड मध्ये विभाजन झालं त्याचं 3 ऑर्बिटल मध्ये. त्या 6 पैकी 2 इलेक्ट्रॉन तुम्हाला अलॉंग X ऍक्सिस सापडतील, अलॉंग Y ऍक्सिस 2 इलेक्ट्रॉन सापडतील आणि अलॉंग Z ऍक्सिस तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन सापडतील. म्हणजे हे 6 इलेक्ट्रॉन आता ते विखुरल्या गेले. त्याचं ओरिएंटेशन झालं म्हणा. विखुरल्या जाणे मराठी शब्द आहे. आता 2 इलेक्ट्रॉन हे असे असतील अलॉंग X ऍक्सिस, अलॉंग Y ऍक्सिस आणि अलॉंग Z ऍक्सिस. आता हे डंबेल शेप आहे म्हणतात. जसं आपण S ऑर्बिटल तर आकार कोणता म्हटला होता? स्पेरिकली सिमेट्रिकल. तसं P चा डंबेल शेप आहे. मग आता अलॉंग X ऍक्सिस म्हणजे हे ऑर्बिटल असं डंबेल असतं हे. आता इथे 2 इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता जास्त असते. तो म्हणतो अलॉंग X ऍक्सिस. मग दुसऱ्या शेल मधलं असेल तर मी याला 2px म्हणेल, तिसऱ्यातलं असेल तर 3px म्हणेल, चौथ्या शेल मधली असेल तर 4px म्हणेल. थोडक्यात px ऑर्बिटल अलॉंग X ऍक्सिस असतं. हे जे 6 इलेक्ट्रॉन आहेत तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये हे 6 इलेक्ट्रॉन 2 अलॉंग X ऍक्सिस सापडण्याची शक्यता दाट राहील म्हणजे ऑर्बिटल. 2 अलॉंग Y ऍक्सिस सापडण्याची शक्यता राहील आणि 2 इलेक्ट्रॉन तुम्हाला अलॉंग Z ऍक्सिस सापडण्याची शक्यता राहील. हे झालं डंबेल शेप. हे झालं तुमचं py ॲटॉमिक ऑर्बिटल. ओरिएंटेशन ऑफ इलेक्ट्रॉन विथ रिस्पेक्ट टू द डिफरंट ऍक्सिस. हे 2 इलेक्ट्रॉन तुम्हाला या रिजन मध्ये सापडण्याची शक्यता आहे. आणि 2 इलेक्ट्रॉन अलॉंग Z ऍक्सिस म्हणजे काय? हे अलॉंग Z ऍक्सिस. हे डंबेल शेप आहे बघा. हे शेप फारच महत्वाचे आहे. सुंदर फूल तयार झालं नाही का? हे काय झालं आता? PZ. हे मॅग्नेटिक फील्ड मध्ये होत असतं. आता याचा अर्थ असा घेऊ नका काय की सर हे इलेक्ट्रॉन फिरून राहिला, हा चालला, असा फिरून राहिला. हे नाहीये.
हे न्यूक्लियस मधून जाईल का इलेक्ट्रॉन, मध्यभागी न्यूक्लियस आहे तुमचं, नाही, हा असा रिजन आहे की ज्यामध्ये इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता तुमची जास्तीत जास्त आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनची फिरण्याची डायरेक्शन नाही सांगत, हे मॅग्नेटिक फील्ड मध्ये असं 6 पैकी 2 इलेक्ट्रॉन अलॉंग एक्सिस आले, एक्स ऍक्सिस, 2 इलेक्ट्रॉन अलॉंग वाय ऍक्सिस आले आणि त्याच अंतरावर अलॉंग झेड ऍक्सिस 2 इलेक्ट्रॉन आले. मग हे झालं ओरिएंटेशन ऑफ द इलेक्ट्रॉन विथ रिस्पेक्ट टू द डिफरंट ऍक्सिस इन ए सबशेल कॉल्ड एज ऑर्बिटल. एक व्याख्या. दुसरी, इट इज द रिजन अराउंड द न्यूक्लियस where there is a maximum probability to find out the electron called as a orbital. आता px py pz ऑर्बिटल आले का लक्षात? हे px, हे py, हे pz कोणता आकार आहे म्हणायचं याला? 2 लोब. एक लोब इकडे, एक लोब इकडे. y ऍक्सिस असेल तर एक या बाजूला, एक या बाजूला. z असेल तर वर एक आणि खाली एक. हे 2 लोब आहेत. LOB लोब म्हणायचं त्याला. 2 लोब्स. किंवा सरळ सरळ डंबेल शेप म्हणा, बरोबर आहे की नाही? डंबेल शेप. किंवा काय म्हटलं आपण याला, तर हे ऑर्बिटल झाले. मग आता ऑर्बिटलचा ही संकल्पना लक्षात आली का? पहा आता यस मध्ये एकच आहे. यस असं असतं कसं? हे झालं स्पेरिकली सिमेट्रिकल, हे 1s असेल, हे दुसरं 2s असेल आणि हे p ऑर्बिटल झाले. चाललं क्लिष्ट होत होत मॉडेल, बरोबर आहे. आता आपण जाऊया तिसऱ्या शेल मध्ये. दुसऱ्या शेलचं विभाजन समजलं तुम्हाला. तिसऱ्या शेल मध्ये तुम्ही जा, काय होईल पहा. मग KL M शेल हा चार्ट काढून घ्यायचा आहे तुम्ही. आता व्हिडिओ स्टॉप करायचा मस्तपैकी, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर तो हे असं लिहून काढायचं आहे तुम्हाला स्वतःला, चालेल? किंवा मग मी पाठवून देईल. N is equal to 3. किती इलेक्ट्रॉन असतात इथे? 18 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. मग त्याच्यात 3 सबशेल आहेत. कोणत्या कोणत्या? हे S सबशेल, हे P सबशेल आणि ही D सबशेल. लिहू मग S P D. 3S 3P 3D म्हणजे काय रे मुलांना? हे काय होतं? 2S 2P. दुसऱ्या शेल मध्ये, तिसऱ्या शेल मधली SPD. इथे M इज इक्वल टू 0 असतो. इथे पुन्हा याचं विभाजन होईल. कोणते कोणते? Px Py Pz 3Px 3Py 3Pz. M च्या किमती किती? -1 0 आणि +1, बरोबर आहे. आणि इथे M इज इक्वल टू 0 जातात, बरोबर आहे. इथे 2, इथे 2, इथे 2, 2 2 2 इलेक्ट्रॉन आले. आता जाऊया आपण D सबशेल. हे सारखंच आहे सेम, फक्त हे दुसरी शेल होती, ही तिसरी शेल आली. आता D मध्ये किती ऑर्बिटल असतात म्हटलं होतं मी? 5. कुठून काढले? M च्या किमतीनुसार. मग 5 ऑर्बिटल मध्ये विभाजन झालं. 1 2 3 4 आणि 5. M च्या किमती कोणत्या? -L2 + L. L इज इक्वल टू 2 असतो इथे, नाही का? मग -2 -1 0 +1 आणि +2. काय काय नाव दिले होते? dxy dyz dxz dx2 y2 आणि dz2. हे झाले 5 ऑर्बिटल. आता याचे आकार क्लिष्ट आहेत, डबल डंबेल शेप असतात ते. हे XY प्लेन मध्ये, हे YZ प्लेन मध्ये, XZ प्लेन मध्ये x2 y अलॉंग x ऍक्सिस y ऍक्सिस आणि ते अलॉंग z ऍक्सिस असतो. आणि प्रत्येकी किती इलेक्ट्रॉन? 2 2 2 2. पहा बरं, संपले तुमचे 18 इलेक्ट्रॉन. कुठे कुठे आहेत ते? S मध्ये 2, P मध्ये 6 आणि D मध्ये 10. आले 18 इलेक्ट्रॉन. हे झाले टोटल तुमची तिसरी शेल. SPD चौथ्या मध्ये गेले. SPD F मध्ये 7 ऑर्बिटल येतील, बरोबर आहे. काही गरज नाही तिथपर्यंत जायची. आता हे झालं तुमचा मॅग्नेटिक क्वांटम नंबर पर्यंत तुम्ही आलात, नाही का मुलांनो? आता आपण याचे आकार मी तुम्हाला याचे डायग्राम पण पाठवतो. हे डबल डंबेल शेप म्हणजे कसा असतो पहा. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस आहे की नाही, साधारणतः हे असे 5 ऑर्बिटल. तुमचं हे जे dx2 y2 आहे आणि dz हे असं असतं अलॉंग x ऍक्सिस y ऍक्सिस. हे तुमचं हे ऑर्बिटल आहे. dz2 चा आकार काही वेगळा असतो. हे असा आणि असा आकार आहे. हे तुमचं dz2 आहे. म्हणजे हे अलॉंग x ऍक्सिस y ऍक्सिस आहे, हे अलॉंग z ऍक्सिस आहे. हे xy प्लेन मध्ये, हे yz प्लेन मध्ये, हे असे प्लेन मध्ये असतील 3 ऑर्बिटल.
हे चौथं ऑर्बिटल आणि हे पाचवं ऑर्बिटल, याचा आकार पाठ करायची गरज नाही, ते मी तुम्हाला नोट्स मध्ये आकार त्याचे पाठवून देतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की डी सबशेल मध्ये 5 ऑर्बिटल आहेत, त्यांची नावं XY YZ ZX आणि X2 Y2 आणि DZ2. आणि आता दोन पैकी कोणता म्हणजे तुम्हाला प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिम्पटल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर तुम्हाला कुठे घेऊन येतो माहितीये ना, ऑर्बिटल पर्यंत घेऊन येतो. आता ऑर्बिटल मध्ये आल्यानंतर 2 इलेक्ट्रॉन असतात आणि एका ऑर्बिटल मध्ये जेव्हा मुलांना 2 इलेक्ट्रॉन असतात ते नेहमी अपोजिट डायरेक्शनला फिरत असतात. याचा अर्थ असा होतो आता की इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरत असताना स्वतःच्या ऍक्सिस भोवती पण फिरतो. आता पहा, मी हा इलेक्ट्रॉन दाखवतो आहे, हा एक इलेक्ट्रॉन म्हटलं मी. आता हा इलेक्ट्रॉन जो आहे E- हा जरा त्याचा ऍक्सिस. आता हा इलेक्ट्रॉन एकतर क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरतो किंवा हा इलेक्ट्रॉन तुमचा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरतो. म्हणजे कसं पहा, समजा हा इलेक्ट्रॉन आहे, याला फिरण्याच्या दोंड आहे, हे मध्यभागी न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस भोवती तर फिरून राहिला की नाही हा. मग हा न्यूक्लियस भोवती फिरत असताना स्वतःच्या ऍक्सिस भोवती पण फिरतो. समजा हा इलेक्ट्रॉन आहे, हा फिरून राहिला, हा फिरून राहिला, हा फिरून राहिला, हा फिरून राहिला, दोन्हीकडून पण स्वतः भोवती फिरतो, याला स्पिन मोशन म्हणू आपण, बरोबर आहे. हा एक आहे. आता दुसरा कसा आहे, तो म्हणतो फिरण्याची डायरेक्शन बदलली, मी स्पिन बदलला, फक्त फिरतो असाच. हे बघा, हे असा असा फिरत जाऊ शकतो किंवा हा असा असा फिरत जाऊ शकतो. एक डायरेक्शन ही आणि एक डायरेक्शन ही. मग याला नाव काय दिली मी, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, घडीच्या काट्याच्या दिशेनं विरुद्ध दिशेनं. मग आता हे कोण आहे, याला क्लॉकवाईज आणि याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. जेव्हा क्लॉकवाईज इलेक्ट्रॉन फिरत असतो तेव्हा स्पिन क्वांटम नंबरला किंमत द्यायची ठरवली आपण, S = +½ वेअर S इज कॉल्ड एज स्पिन क्वांटम नंबर. हा चौथा क्वांटम नंबर आता आपल्याला त्या इलेक्ट्रॉन पर्यंत घेऊन जातो. S = +½ and if the electron spins in anti-clockwise direction then it is S = -½ आता काय होईल पहा, मी तुम्हाला जर क्वांटम नंबर सांगितले समजा आता इथपर्यंतचे, हे हा n = 3, L = इथे आपण L च्या किमती, हा 0, हा 1 आणि हे 2, बरोबर आहे, 0 1. आता हे 0 1 2. मग मी सांगितलं तुम्हाला आता L = हे 2 आणि m मी सांगितलं तुम्हाला आता 0. तुम्ही कुठपर्यंत आले पहा बरं, तिसऱ्या शेल मध्ये गेले, L = -2, डी सबशेल मध्ये गेले, m = 0, तुम्ही इथे आले डी XY XZ ऑर्बिटल मध्ये. इथे 2 इलेक्ट्रॉन आहे आणि आता मी म्हटलं S = +½ मग इथे 2 इलेक्ट्रॉन, हे असं दाखवलं जातं, हा एक आणि हा. एका ऑर्बिटल मध्ये जेव्हा 2 इलेक्ट्रॉन असतात तेव्हा एक असतो क्लॉकवाईज वाला, दुसरा नेहमी अँटी क्लॉकवाईज वाला असतो. एका घरात दोघं राहतात पण दोघांचे तोंड विरुद्ध दिशेला आहे म्हणायचं, म्हणजे एक आहे क्लॉकवाईज, दुसरा असतो अँटी क्लॉकवाईज. आता मात्र क्लॉकवाईज म्हटलं तर हा इलेक्ट्रॉन आला आणि S = -½ म्हटलं तर हा इलेक्ट्रॉन आला. आले तुम्ही शेवटच्या इलेक्ट्रॉन पर्यंत, त्याची जागा समजते आता आपल्याला. तर हा असा आपला चौथा क्वांटम नंबर आहे. कशाची माहिती सांगतो, स्पिन ऑफ द इलेक्ट्रॉन अबाउट इट्स ओन ऍक्सिस. इफ S = +½ what does it means? It means that the electrons revolve about its own axis in a clockwise direction, and if S = -½ then the electron spins in the opposite direction or in the anti-clockwise direction. Or any atomic orbital when it contains 2 electrons then they always have opposite spin. म्हणजे शेवटच्या क्षणी जेव्हा 2 इलेक्ट्रॉन येतात तेव्हा त्यांचा क्वांटम नंबर वेगळा होतो. S = +½ दुसऱ्याचा S = -½ आता 4 क्वांटम नंबर जर मी दिले तर तुम्ही कुठलेही कोणत्याही इलेक्ट्रॉन पर्यंत तुम्ही जाऊ शकता आता, कारण प्रत्येक ठिकाणी 2-2 इलेक्ट्रॉन आहेत आणि दोघांसाठी, एकासाठी S = +½ दुसऱ्यासाठी S = -½ मग आता हे आहे सगळं आपलं क्वांटम नंबर. समजायला सुरुवातीला क्लिष्टता येईल पण कॉन्फिगरेशन लिहिणं फार सोपं आहे. ते तर मला 2 मिनिटात एका भागात शिकवता आलं असतं मुलांना, पण ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. कॉन्फिगरेशन आणलं कुठून आणि असंच का आणलं, ते इथून आणलेलं आहे आपण.
कॉन्फिगरेशन तुम्ही 10वीतही लिहिलं असेल, पण हे असं कुठून आणलं? एस म्हणजे काय, पी म्हणजे काय, डी म्हणजे काय, एफ म्हणजे काय? ते SP-DF सबशेल्स आहेत नाही का, त्याच्यात ऑर्बिटल आहेत. आपण त्या पिरियडिक टेबल मध्ये म्हणतो 4 ब्लॉक ऑफ एलिमेंट, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. खाली बॉटमला ते इथूनच घेतलंय आपण SP-DF. मग तेव्हा त्याचा फायदा होईल तुम्हाला पिरियडिक टेबल मध्ये. मग आता पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल, चौथी शेल, पाचवीकडे जायचं काम पडत नाही. फक्त चौथ्या शेलमध्ये एफ ऑर्बिटल येईल, तिथे 7 ऑर्बिटल, एफ सबशेल येईल, तिथे 7 ऑर्बिटल तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे, आता समजेल तुम्हाला. पुन्हा याच्या हा असा चार्ट एकदा तुम्ही स्वतः तयार करून पहा. पुन्हा एकदा पुढच्या एपिसोडमध्ये मी याबद्दल आणखी थोडीशी माहिती देईल आणि मग कॉन्फिगरेशन आपण कसं लिहायचं, कोणत्या नियमाने लिहायचं त्याचा विचार करूया. ठीक आहे, तोपर्यंत गुड बाय. पुन्हा एकदा दोनदा हे व्हिडिओ आपले 5, 6, 7 पहा, म्हणजे तुम्हाला ते सोयीचं होईल. कॉन्फिगरेशन तर तुम्ही आता लिहू शकता 1 मिनिटात, ते सोपं आहे. ते एकदा सांगितलं की झालं, ते महत्वाचंच आहे. पण ते कुठून आलं हे एवढे मोठे प्रश्न तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण कॉन्फिगरेशन लिहायला तुम्हाला विचारतील. आणि ज्याला कॉन्फिगरेशन येईल त्याला मूलद्रव्याचे गुणधर्म एक्सप्लेन करता येतील. ठीक आहे, गुड बाय.